जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती संभाजी महाराज यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज एका महावीराची स्वराज्याची कथा आपल्या पुढे मांडणार आहे, ज्यांचं नाव आहे वीर शिदोजी निंबाळकर. अर्थात निंबाळकर घराण्यातील प्रसिद्ध वीर, स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, त्यांची कथा मांडताना माझा गुर अभिमानानं भरून येतो. कारण या स्वराज्यासाठी अनेक नररत्नांनी बलिदान केलं. सन 1645-46ला स्वराज्य स्थापन झालं. अनेक मावळे वीर सामील झाले आणि पुढे जसजसं स्वराज्य पुढं जात होतं, एक एक मोहीम महाराज हाती घेत होते आणि त्या मोहिमेमध्ये बऱ्याच लोकांनी बलिदान केलं. वीर बाजी पासलकरांनी स्वराज्याच्या पहिल्या यज्ञामध्ये उडी घेतली आणि या स्वराज्याच्या पहिल्या लढ्यामध्ये त्यांनी धारातीर्थी ते पडले. त्यानंतर बाजी प्रभू देशपांडे महाराजांना वाचवण्यात पावनखिंडीमध्ये पडले. मुरारबाजी देशपांडे पुरंदर घेताना शहीद झाले. तानाजी मालुसरे सिंहगड घेताना त्यांचा अंत झाला. सूर्यराव काकडे हे सालेरच्या युद्धामध्ये पडले. प्रतापराव गुजर नेसरीच्या युद्धामध्ये पडले. आंबेराव मोहिते वाईच्या मोहिमेमध्ये पडले. रामजी पांगेरा किल्ला लढवताना पडला. शिवा काशीद महाराजांना वाचवण्यासाठी शहीद झाला. आणि मुदगल देशपांडे, बाबाजी चिमणाजी, नारायणराव असे अनेक वीर ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं. दक्षिण मोहिमेमध्ये नागोजी जेजे मारले गेले. बुवाजी पवार हे सुप्याचे हे नंतरच्या काळामध्ये तेही मारले गेले. आणि अशा अनेक वीर पवार घराण्यातील ज्यांनी या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं. पानिपतच्या 1761च्या युद्धामध्ये धारचे महाराज यशवंतराव पवार यांचं बलिदान झालं. आणि शिंदे घराण्याचे अनेक वीर पानिपतच्या युद्धामध्ये पडले. म्हणजे स्वराज्य स्थापनेपासून ते थेट अंतापर्यंत अनेक वीरांनी बलिदान केलं आणि हे स्वराज्य वाचवलं आणि राखण्याचं कार्य केलं. त्यात शिदोजी निंबाळकर हे शेवटच्या मोहिमेमध्ये ज्यांचं बलिदान झालं. अर्थात फलटणचं निंबाळकर घराणं हे प्रसिद्ध आहे. महाराजांची सासरवाडी सईबाई या महाराजांच्या प्रथम पत्नीच्या निंबाळकर घराण्यातील. महाराजांचे मेहुणे बजाजी निंबाळकर हे आदिलशहाचे वतनदार होते. हे घराणं मुळात पहिल्यापासून आदिलशाहीमध्ये होतं, पण त्यातल्या त्यात काही निंबाळकर वीर महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाले. त्यात वीर शिदोजी निंबाळकर. अर्थात महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती. कुतुबशहाला भेटायचं आणि दक्षिणीयांच्या हाती राहील अशा प्रकारचा एक त्यांनी विचार केला आणि कुतुबशहाला बरोबर घेऊन दक्षिण मोहीम त्यांनी आखली. आणि या दक्षिण मोहिमेमध्ये महाराजांनी दक्षिणेकडचा बराचसा प्रदेश जिंकला आणि त्या जिंजीचा बळकट असा किल्ला जिंकला. पुढे स्वराज्य राखण्यासाठी त्याचा उपयोग झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम सन 1677-78 या काळामध्ये जवळजवळ पावणे 2 वर्ष ते दक्षिणेत होते. आणि या काळामध्ये दक्षिणेचा बराचसा प्रदेश स्वराज्यामध्ये सामील झाला. आणि पुढे राजाराम महाराजांच्या काळामध्ये तो त्यांना स्वराज्य राखण्यासाठी उपयोगी पडला. कारण मग रायगड पडल्यानंतर राजाराम महाराज छत्रपती दक्षिणेकडे गेले आणि जिंजीचा आश्रय घेऊन लढले. म्हणजे महाराज किती दूरदर्शी होते याचा विचार केला तर रायगड समजा आज न उद्या पडला तरी दक्षिणेकडे सुरक्षित घर पाहिजे आणि म्हणून जिंजीचा भक्कम किल्ला महाराजांनी जिंकून घेतलेला होता. आणि अशा प्रकारे सन 1677-78ला ही मोहीम राबवल्यानंतर महाराज पुन्हा रायगडी दाखल झाले. आता महाराजांना चैन नव्हती, महाराजांना उसंत नव्हती, महाराजांना थांबायचं नव्हतं. महाराज सतत मोहिमा याचा विचार करत होते. आणि या दक्षिण मोहिमेमध्ये महाराजांना खूप खर्च आला. कारण जवळजवळ 25,000 फौज घेऊन महाराज दक्षिणेकडे गेले आणि अनेक किल्ले आणि प्रदेश जिंकताना खजिना रिकामा झाला. तेव्हा ती भर काढली पाहिजे म्हणून महाराजांनी जालन्याची मोहीम हाती घेतली. औरंगाबाद जवळ जालना आणि मुघलांची बाजारपेठ हाती लुटायची अशा प्रकारचा विचार महाराजांनी केला. अर्थात स्वराज्यामध्ये लुटमार मोगली फौज
करत होती. मोगली सुभेदार सरदार यायचे, प्रजेला लुटायचे आणि त्याची भर काढायची म्हणून मोगली मुलखामध्ये महाराज सुद्धा लूट करायचे. याच्यात विशेष असं काही नाही आहे, कारण त्या काळामध्ये उत्पन्नाची साधनं कमी होती आणि जेव्हा जेव्हा विकास करायचा, किल्ले बांधायचे, तेव्हा या अशा मोहिमा महाराजांनी अनेक ठिकाणी काढलेल्या होत्या. तेव्हा ही शेवटची मोहीम महाराजांची आणि या शेवटच्या मोहिमेमध्ये 5,000 सैनिक घेऊन, मावळे घेऊन 1679 साली, म्हणजे महाराज 1680 साली ज्यांनी हे जग सोडलं, त्याआधी महाराज आदल्या वर्षापर्यंत कार्यरत होते आणि 1679 साली 5,000 फौजेनिशी महाराज निघाले दक्षिण मोहीम संपल्यानंतर जालन्याच्या दिशेने. अर्थात जालना लुटायचं आणि रक्कम हस्तगत करून पुन्हा स्वराज्यामध्ये यायचं, हा मनसुबा महाराजांच्या मनामध्ये होता आणि याचं नेतृत्व केलं वीर सिद्धोजी निंबाळकर. अर्थात सिद्धोजी निंबाळकर हे फलटण घराण्यातले जरी असले तरी भाळवणी नावाचं सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या गावचे ते वतनदार जागीरदार होते आणि तिकडे वतनदारी असताना ते महाराजांच्या फौजेमध्ये अधिकारी म्हणून 5,000 फौजेचे मनसबदार होते. तेव्हा अशा प्रकारचे सिद्धोजी निंबाळकरांना बरोबर घेऊन महाराजांनी दक्षिण मोहीम झाल्यानंतर जालन्याची लूट करण्यासाठी महाराज जालना औरंगाबाद भागामध्ये घुसले आणि प्रचंड लूट या मोहिमेमध्ये महाराजांना मिळाली. अर्थात ही लूट घेतल्यानंतर ही बातमी महाराजांची ही बातमी मोगलांना कळली आणि मोगलांना कळल्यानंतर महाराजांचा रणमस्त खानाने पाठलाग करायचं ठरवलं. रणमस्त खान हा औरंगजेबाचा सरदार होता आणि 15,000 फौजेनिशी तो महाराजांच्या पाठलागावर निघाला. अर्थात महाराजांच्या जवळ जेमतेम 5,000ची फौज होती आणि ह्या फौजेमध्ये पुढे झालेले सेनापती हंबीरराव मोहिते होते, त्यानंतर संताजी घोरपडे, मानाजी मोरे असे वीरही होते आणि या फौजेचं नेतृत्व त्यावेळेला सिद्धोजी निंबाळकर करत होते. अर्थात सिद्धोजी निंबाळकर आणि मोहीम फत्ते केली आणि ही लूट घेऊन जात असताना रणमस्त खानाला जेव्हा बातमी लागली तेव्हा त्यांनी पाठलाग सुरू केला आणि अशा प्रकारे लूट घेऊन जाताना संत गतीनं जावं लागत होतं, कारण घोड्यावरती जी काय लूट होती ती टाकलेली होती, त्यामुळे संत गतीनं महाराजांचा प्रवास सुरू झाला. पण ही बातमी मोगल सरदार केसरी सिंहाला लागली आणि केसरी सिंह हा राजपूत वीर होता, त्यांचा सरदार होता मोगलांचा, पण महाराजांच्याबद्दल त्याला प्रेम होतं. त्याने गपचूप महाराजांच्यापर्यंत निरोप पाठवण्याचा मनसुबा रचला आणि अंमलात आणला आणि त्यांनी महाराजांना निरोप पाठवला की उद्या सकाळी तुमच्या फौजेवर रणमस्त खान चालून येणार आहे, त्याच्याजवळ 15,000 फौज आहे, तेव्हा तुम्ही जलद गतीनं पुढे जा, नाहीतर त्याच्या ताब्यात सापडला तर काही खरं नाही. आणि हा निरोप मिळाल्यानंतर महाराजांनी सिद्धोजी निंबाळकरांना सांगितलं की सिद्धोजीराव, आता त्याचा सामना तुम्ही करायचा, मी 1,000 फौज घेऊन पुढे जातो, तुमच्याकडे 4,000 फौज ठेवतो आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून त्याला जागेवर थांबून ठेवायचा. अर्थात सिद्धोजी निंबाळकरांना ही मोहीम आपल्या हाती घेतली. तोंड देण्याचं रणमस्त खानाला त्यांनी ठरवलं. जोडीला 4,000 फौज होती. आंबेरराव सारखे, संताजी घोरपडेसारखे वीर होते, पण महाराजांचं एक नेहमी सांगणं असायचं की कमीत कमी हानी झाली पाहिजे आणि वेळ आल्यास पलायन करायचं, वेळ आल्यास माघार घ्यायची, अशा प्रकारचं धोरण महाराजांना होतं. पण या मोहिमेमध्ये संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे हे तरुण वीर होते आणि त्यांचं उसळतं रक्त त्यांना काही गप्प बसू दिलं नव्हतं. त्या महाराजांनी जे सांगितलं होतं त्यांच्या आज्ञा त्यांनी पाळली नाही. महाराजांनी फक्त त्यांना थोपून धरायला सांगितलं होतं, परंतु याने उलट हल्ला केला आणि त्याचा परिणाम असा झाला की एवढी मोठ्या फौजेबरोबर तोंड देणं अवघड झालं आणि अशा प्रकारे महाराज तर पुढे गेले. बहिर्जे नाईक जे हेर खात्याचे प्रमुख होते त्यांनी मधल्या मार्गाने महाराजांना पट्टागडावर नेलं. नाशिकजवळ हा गड आहे पट्टागड
आणि त्या किल्ल्या, तो नाशिकजवळ असलेला किल्ला पट्टागड, त्या गडावरती महाराज पोहोचले. काही लूट घेऊन गेले, काही टाकून द्यावे लागले, कारण सर्व लूट घेऊन जाणं शक्य नव्हतं. प्रवास वेगानं करायचा होता. पण शेवटी महाराज पट्टागडावर पोहोचले आणि 1 महिनाभर महाराजांनी पट्टागडावर मुक्काम केला. पुढे त्या गडाला पट्टागड हे नाव मागे पडून विश्रामगड अशा प्रकारचं नाव आता आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. आता शिरोजी निंबाळकर लढत होते. औरंगाबाद आणि चांदोरच्या डोंगर रंगाचा आश्रय घेऊन त्यांनी 3 दिवस मोगलांना थांबवून धरलं. घमासान युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये मावळ्यांची फौज कमी होत होती, कारण ती मुळातच कमी होती. 15,000 फौजेबरोबर 4,000 वीर लढत होते. आणि यामध्ये महाराज जरी सुखरूप पोहोचले तरी फौजेची बरीचशी हानी झाली. आणि त्यानंतर जंबुरियाचा गोळा लागून खासा सरदार या मोहिमेचा वीर सिधोजी निंबाळकर हे धारातीर्थी पडले. आणि त्यानंतर बरीचशी फौजही त्यात कामी आली. परंतु हंबीरराव मोहिते हेही जखमी झाले. आणि मग संताजी घोरपडे, मानाजी मोरे आणि उरले सुरले काही 400 मावळे हे यांनी पलायन केलं आणि ते विश्रामगडावर येऊन दाखल झाले. अर्थात महाराजांच्या या वीरानं आटोकाट प्रयत्न केला. शेवटपर्यंत रणमस्तखानाला एवढ्या मोठ्या फौजेशी तोंड देऊन त्याला थांबून ठेवलं. महाराज त्याच्या हाती लागले नाही. आणि महाराजांना वाचवण्यासाठी आजपर्यंत जसं मुरारबाजीनं प्रयत्न केला, जसा अनेक वीरांनी प्रयत्न केला, छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे म्हणजे स्वराज्य वाचेल, त्यातला शेवटचा वीर पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला, तो म्हणजे वीर सिधोजी निंबाळकर. इतिहासामध्ये त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं, कायम ते अमर झाले. निंबाळकर घराण्याचं नाव त्यांनी उंचावलं. आणि अशा प्रकारे महाराजांना पुढे पुढे महाराज मोहिमा आखत गेले. आणि ही त्यांची शेवटची मोहीम होती. परंतु महाराजांनी आत्तापर्यंत महाराजांचा जर प्रवास पाहिला तर ते आग्र्याला गेले आणि सुटून आले. आणि औरंगजेबानं त्यावेळेला जिजिया कर बसवला होता. मंदिरं उद्ध्वस्त करायचं काम चाललेलं होतं. या काळामध्ये औरंगजेबाचे अनेक सरदार जे राजपूत होते ते मनातून दुखावले गेले. त्यामुळे ते महाराजांना नेहमी मदत करायचे. जसं केसरी शहानं महाराजांना निरोप दिला तसे बरेचसे राजपूत आतून महाराजांना सामील झालेले होते. आणि पुढे काही राजपूत घराणे, त्यापैकी निंबाळकर घराणं, जे मूळचं परमार पवार घराणं, जे मूळचं धारचं आलेलं आणि पुढे निंबाळकला स्थायिक झालेलं, अशा प्रकारचे या घराण्यामध्ये अनेक मातब्बरवीर होऊन गेले. परंतु बरेचसे वीर हे आदिलशाहीमध्ये काम करत होते. परंतु वीर सिधोजी निंबाळकर हे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला. अशा प्रकारे एक मातब्बर सरदार छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या शेवटच्या मोहिमेमध्ये धारातीर्थी पडला. याचं महाराजांना खूप दुःख झालं. महाराजांची ही मोहीम फत्ते जरी झाली तरी पूर्णपणे फत्ते झाले नाही. याचं कारण महाराजांना दुःख झालं. याचं कारण महाराजांना की या मोहिमेमध्ये अनेक मावळे पडले. आणि या मोहिमेमध्ये घाई करण्याचं काम संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे या तरुण शिलेदारानं केलं. तोपर्यंत ते शिलेदारच होते. पुढे सरदार आणि घोरपडे संताजी हे सेनापती झाले मराठ्यांचे राजाराम महाराजांच्या काळामध्ये. आणि स्वराज्य राखण्यास जरी त्यांनी काम केलं आणि पुढच्या काळात विशेष पराक्रम केला धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी, परंतु या लढाईमध्ये नवीन असलेल्या आणि शिलेदारीवर असलेल्या या वीरांनी घाई केल्यामुळे मोहीम फसली. त्यामुळे महाराजांनी पुढे संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे यांना मुजऱ्याला येण्याचं बंधन घातलं, कारण महाराज त्यांच्यावरती रागावले होते. परंतु महाराजांच्या नंतर याच वीरांनी खूप मोठा पराक्रम केला. त्यात सिधोजी निंबाळकर पडले. अशा या महान वीराला, ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं आणि आपल्या घराण्याचं नाव उंचावलं, इतिहासामध्ये कायम केलं, अशा या महावीराला मी मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.